पुण्यात रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी आंदोलन केलं। राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। अवैध पब बार विरोधात कारवाई का केली जात नाही? सुषमा अंधारे धंगेकर यांनी अधिकाऱ्यांना सवाल केले। कारवाईसाठी नेमका किती वेळ लागणार असा सवाल अंधारेंनी उपस्थित केलाय। पुणे गुन्हेगारांचा अड्डा बनला असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर अब्रू नुकसानीचा केस टाकायची भाषा केली। आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले, याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल? ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससूनमध्ये, ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं। आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं? हा अजय तावरे असेल, संजीव ठाकूर असेल, यांच्या अटकेची आपण जेव्हा मागणी केली तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला, वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसेस टाकायची भाषा केली। आमचं सरळ साधं म्हणणं आहे, आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही, एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही, पण पुणेकरांच्या भविष्याशी का खेळताय? याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपाने बांधकामाला दिल्या त्या दाखवायच्या, तुम्ही परवानगी दिल्या त्या एका आत्ताच्या आत्ता त्या 1 तासाभरात तुम्ही सगळं कामगार आम्ही इथं बसायला तयार आहोत, काही अडचण नाही। केल्याशिवाय आम्ही इकडनं हलणार नाही। आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एनओसी आणल्याशिवाय पत्रा बी टाकता येत नाही। तुम्ही ज्या परवानगी दिल्या कुठल्या धर्तीवर दिल्या, कलेक्टरने कुठल्या, तुम्ही ही सगळी शहानिशा करून आम्हाला काय तुम्हाला वेळ घ्यायचा तो घ्या। आणि सगळे परत बार चालू झाले ना बाहेर, आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केल्याशिवाय आम्ही आता आज आलोय, पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय। जर नाही झालं तर परवापासून मी इथं येऊन बसणारे अंधारे टाइमला प्रचारावर जायचं असेल, पण मी तर 24 तास इथं हलणार। तुम्ही आम्हाला शब्द द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।